आता मुंबई पुण्यातल्या टॉप 9 न्यूज बघूयात. मलबार हिलमधील गुजराती भाषेतील फलक महापालिकेनं हटवले. मनसेच्या तक्रारीनंतर महापालिकेची कारवाई. मलबार हिल परिसरात चौकात गुजराती भाषेतील नामफलक हटवण्याची मागणी मनसेनं केली होती. मुंबईमध्ये पावसाची हजेरी मात्र अजूनही. मुंबईत नालेसफाई योग्य पद्धतीनं नाहीच. उपमहापौर संजय घाडींकडनं कुर्ला, टिळकनगर, चुनाभट्टी इत्यादी भागातील महत्त्वाच्या नाल्यांची पाहणी. यावेळी त्यांनी अधिकारी आणि कंत्राटदारांना धारेवर धरलं. मुंबई अग्निशमन दलातील जवानांच्या अपघाती मृत्यू विमा संरक्षण रकमेमध्ये वाढ करावी. विम्याची रक्कम 1 कोटी रुपये करण्यात यावी. ठाकरेंच्या शिवसेनेची पालिका आयुक्तांकडे मागणी. पुणे विषारी दारू प्रकरणी मृतांची संख्या आता 22 वर. काल आणखी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू. दरम्यान सीआयडीनं तैनात केलेल्या 10 पथकांच्या रडारवरती 100 मिथेनॉल कंपन्या. देशभरातील सुमारे 240 महापौरांच्या संघटनेत मुंबईला मानाचं स्थान. महापौर ऋतू तावडेंची अखिल भारतीय महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड. पिंपरी चिंचवडच्या हिंजवडीमध्ये 10 किलो वजनाचं अफूचं बोंड जप्त. या प्रकरणी राजस्थानातील पुष्पेंद्र सिंग याला अटक. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी. अधिक महिन्यातील संकष्टी चतुर्थी निमित्तानं भाविक मोठ्या संख्येनं दर्शनासाठी दाखल. तर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी. दगडूशेठ गणपतीला विविध फळांचं वाण. पुण्याच्या आंबे गावातील खडकी परिसराला मुसळधार पावसानं झोडपलं. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचं प्रचंड नुकसान.